नमस्कार प्रेक्षक हो. तर आपण आज पाहणार आहोत पुण्यात आलेल्या मुंबईच्या तरुणीवर नक्की काय झालं. पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीर संबंधही ठेवले आणि नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत नक्की काय घडलं. कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुण नोकरीसाठी पुण्यात आला. त्याने इंस्टाग्रामवरून एका तरुणीसोबत मैत्री केली आणि नंतर असं काही केलं की हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं. आपण बघतोय लग्न होत नसल्यामुळे खूप मुलं निराश असतात आणि ह्या सगळ्या मुलांची आपल्या राज्यभर संख्या वाढत असताना आपल्याला पाहायला भेटते. या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन तरुणी आल्या. 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने आधी मुंबईच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत शरीर संबंध ठेवल्यानंतर तिच्या मैत्रिणीलाही पटवलं आणि लग्न केलं. नक्की काय घडलं हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे. नोकरीच्या निमित्ताने सध्या पुण्यात राहणारा ओंकार उत्तम प्रधान, वय 22, मूळ करंडेवाडी, तालुका करवीर, याचे लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या आणाभाका घेत एका मैत्रिणीशी शरीर संबंध ठेवले आणि मात्र काही दिवसात तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं. हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला पहिल्या प्रेयसीने आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्या मुलाला ओंकारला अटक केली आणि वरात करतच पोलीस ठाण्यात पोहोचवली. पुण्याला आला आणि मुंबईतील मुलींसोबत मैत्री. जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या ओंकारने 3 वर्षापूर्वी गाव सोडून पुणे गाठले. तिथे एका कंपनीत काम मिळाले. इंस्टाग्रामवरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाचं आमिष दाखवलं आणि तिला संसाराची स्वप्न दाखवली. नातेवाईकांची परवानगी घेऊन आपण लग्न करू असं आमिष दाखवून त्याने तिच्याशी पन्हाळा, हडपसर, पुणे येथे शरीर संबंध ठेवले. तरुणीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या. गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला. या दरम्यानच त्या काळात प्रेयसीच्या मैत्रिणीशी सूत जुळवले आणि आठवड्यापूर्वीच पळून जाऊन तिच्याशी लग्नही केलं. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्याला अटक सुद्धा झाली. तर असा सगळा खेळ इंस्टाग्रामवरून मैत्री केली आणि मैत्रीचं प्रेमात आणि नंतर फसवणुकीत, अशा प्रकारे ह्यांचं रूपांतर झालेलं आपण पाहायला भेटलं. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन क्राईम स्टोरी बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.